मुंबईमध्ये ॲग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावे लव्ह जिहादचा नवा ट्रेंड सुरू झालेला आहे अशी चर्चा, असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण मुंबईच्या बोरिवलीमध्ये 21 वर्षीय तरुणी मुस्लिम तरुणासोबत पळून गेल्याची माहिती मिळाली आहे। लग्न न करता तरुणीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये विथ ॲग्रीमेंट केल्याचं समजतंय। 21 वर्षीय मुलीला परत आणण्यासाठी मुलीच्या कुटुंबियांची वणवण सुरूच आहे। विश्व हिंदू परिषदेने मुलीला घरी आणलं होतं, मात्र ती पुन्हा पळून गेल्याचं समजतंय। ॲग्रीमेंट रिलेशनशिप हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात येत आहे। आपले प्रतिनिधी संतोष देवकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। संतोष, काय अधिकची माहिती? बोरिवलीमधली 21 वर्षाची तरुणी आहे, ती मलाडमध्ये शिकत होती। मलाडमध्ये शिकताना शाहिद शेख या मुलासोबत त्यांची ओळख झाली। त्यानंतर ते ओळख प्रेमामध्ये बदललं। त्याच्यानंतर ती मुलगी पळून गेल्याची घटना समोर आली। पळून जाताना तिने रिलेशनशिप ॲग्रीमेंट बनवल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। हे नवीन लव्ह जिहादचं ट्रेंड आहे असं विश्व हिंदू परिषदेकडून बोललं जात आहे। आणि त्यानंतर विश्व हिंदू परिषदेची मदत घेऊन त्यांची आई जी आहे तिला परत घेऊन आली होती। तरी सुद्धा ती मुलगी त्याच मुलाबरोबर पळून गेल्याची संशय त्या पूर्ण या घटनेमध्ये दिसत आहे। नवीन लव्ह जिहादची जे ट्रेंड आहे हे कुठे ना कुठे आली आहे अशी चर्चा होत आहे। विश्व हिंदू परिषद याचा तीव्र विरोध करून पूर्ण त्या महिलेचा ती मुलगी आहे, तरुणी आहे, तिच्या परिवारासोबत आहे, परिवाराला मदत करत आहेत। यावर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येण्याची शक्यता आहे। राजकीय प्रतिक्रिया पोलिसात काही तक्रार केलेला आहे का आणि या मुलीचा काही शोध अजून घेतला जातोय का? त्या संदर्भात काय माहिती आहे? विश्व हिंदू परिषद आणि जे तिची आई आहे तिच्यासोबत ते दोघे। संतोष, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।